पाणी कंटिन्यू 12 महिने टाकायचं गावचं पाणी येत नाही. जे पाण्याच्या टाक्या आहे हे सगळं पाणी ते गटाराच्या माध्यमातून खाली गावामध्ये न्यायला पहिला जावं झालेलं नाही. ते पाणी सरळ इकडे घुसत आहे. पावसाच्या त्यावेळेस सगळ्यांना सण होईल. खरं उन्हाळ्यात पण असंच अवस्था आहे. शेती पडत आहे गटाराच्या माध्यमातून आपल्या मेट्रो रस्त्याला आपण बोलतोय ना, हे मेट्रो रस्त्याबद्दल ती बघा बॉर्डर वेशीपर्यंत हे पाणी असंच आहे. असंच आहे. आणि आता 12 महिने सुद्धा पर्यायी रस्ता असल्या कारणानं आपल्याला येणं शक्य झालं. नसेल तर तिथं लोकांना सुद्धा यायची अडचण अशी होती की पर्यायी रस्ता सुद्धा नव्हता. आणि त्याच्यात एक मार्ग आहे झाल्यावर 2 तलाव आहेत आपले. मीटर लांबी आहे त्याची. आणि आता PWDनं गटर बांधलं. दोन्ही साईडला गटराच्या जागा घेतल्यामुळं परत आणि काय व्हायला झालं की पाणी आणि तुंब लागलं. पूर्वी काय होतं, इकडे बिल्डिंग नव्हते आणि त्यावेळेस नदीच्या पात्रातून पडणारं पाणी सगळं त्या शेतातून खालती जायचं आणि खालती गेल्यानंतर इथला विसर्ग जास्त झाल्यानंतर तो प्रॉब्लेम. आता काय झालंय, ही सगळीच बाजार लाईन बसल्यामुळं बांध घातल्यासारखा प्रकार झालाय. ते केवढं जाते तेवढं जाणता येतं. ठीक होतं. मातीच्या भिंती असल्यापासून मागणी करतायत, काय सांगायला? हे आता पहिल्यांदाच पुराच्या वेळेसची पाहणी केलेली आहे आणि निश्चितच इथं सुधारण्याच्या दृष्टिकोनातून आणि रस्ता उंच करण्याच्या दृष्टिकोनातून, गाळ काढण्याच्या दृष्टिकोनातून जे काय लोकांनी आता आपल्याला सांगितलंय त्याचा निश्चित विचार करून आणि इंजिनियर्सच्या सल्ल्यानी आणि इथल्या लोकांच्या सल्ल्यानी जे काय करता येईल ते निश्चित होईलच. महाराज, दरवर्षी महापुराचा फटका बसतो. 19ला आला, 21ला आला. मात्र हे महापूर थांबावं यासाठी कुठेही प्रयत्न होत नाही. अतिक्रमण वाढत आहे सगळीकडे. दरवर्षी तर काही येत नाही, परंतु 19ला आला होता, 21ला आला होता मोठे पूर, महापूर म्हणा, अतिमहापूर. तर पण दरवर्षी काही येत नाहीत. पण तरी पण आपण जास्तीत जास्त शासनाने जे काय करायचं ते केलं पाहिजे आणि परत अतिक्रमण वगैरे पाण्यात वगैरे होत असतील तर थांबवले पाहिजे. त्याच्याबद्दल मी तिथं बोलणार आहे एक जनरल स्वरूपाचं आणि मग बघूया नंतर काय ते. सुरुवात झालेली आहे, मात्र पंचनामे अजूनही कुठे झालेले नाही. अनेक पूरग्रस्तांची तक्रार आता सुद्धा आजऱ्यामध्ये आदरणीय खासदार साहेबांनी आढावा घेतला. 30% पंचनामे झालेले आहेत, 70% झालेले नाहीत. प्रशासन नेमकं कुठल्या कामात व्यस्त आहे मला माहीत नाही. काय हरकत नाही, लाडकी बहीण योजना लोकांच्या पण पोहोचवली पाहिजे, परंतु लाडका पूरग्रस्त हा देखील प्रशासनानं विसरू नये. कारण की पंचनामे करणं आणि त्यांना सानुग्रह अनुदान ताबडतोब देणं ही प्रायोरिटी असली पाहिजे. आता चंदगडची काय परिस्थिती त्याचा आढावा आम्ही घेऊ.
साहेब, पुनर्वसनाचा प्रश्न प्रकर्षाने जाणवते, कारण ज्या ज्या ठिकाणी तुम्ही पाणी केले त्या ठिकाणी पुराचं पाणी जाते, त्या लोकांचं जिथं लोक राहतात तिथंच रोजगार असतो, तिथं शेती असते, त्यामुळे पुनर्वसनाला फार प्रतिसाद मिळत नाही हा मागचा अनुभव आहे. तरी देखील काही प्रयत्न करावेत अशी अपेक्षा आहे आणि आदरणीय महाराज साहेबांनी, खासदार साहेबांनी आजऱ्यामध्ये एक BDO तहसीलदारांना सूचना दिलेली आहे की आजरा तालुका एक प्रायोगिक तत्वावर घ्या की मागच्या 5 वर्षामध्ये ज्यांची घरं पडलेली आहेत त्या घरांची यादी करा. पुढच्या वर्षी पडू शकतील घरं, त्या मातीची जी घरं आहेत त्यांना यावर्षी काही मदत करता येते का, असा एक प्रयत्न आमचा त्या ठिकाणी चालू आहे, जेणेकरून पुढच्या वर्षी किमान घराची पडझड ही गोरगरीब माणसाची त्या ठिकाणी होणार नाही. आणि पुनर्वसन जिथं शक्य असेल तिथं लोकांनी गेलं तर शासनाने त्यांना पुनर्वसन करून दिलं पाहिजे. 2000 नाही, अलमट्टीचं कर्नाटक सरकारनं जवळजवळ 3,25,000 क्युसेक सोडायचं काम त्या ठिकाणी केलं. त्याबरोबर हिडकल डॅम ज्याचा परिणाम आमच्या या गडिंग्लज आणि या भागामध्ये होतो तिथूनही पाणी सोडण्याचं काम त्या ठिकाणी करतायत. मला वाटते कर्नाटक सरकारनं एक सकारात्मक पाऊल घेतलेलं आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे मला धन्यवाद द्यायचे आहेत की त्यांनी एक सकारात्मक भूमिका घेतली आणि हा समन्वय कायमच आहे आणि तो पुढेही राहील अशी मला खात्री आहे. महाराज आता करण्याची गरज वाटते काय, कारण ज्या 2-2 दिवस जिथं पाणी थांबलेलं आहे पुराचं तिथं मदत देणार असं त्या GR मध्ये आहे. नाही, मला वाटते ज्या घरात पाणी आलं त्या घराला मदत दिली पाहिजे. 48 तास पाणी राहिलं पाहिजे. आता तिथं प्रत्येक घराच्या बाहेर मग एक अधिकारी नेमावं शासनानं 48 तास आहे का बघायला, म्हणजे मग कळेल 48 तास होतं का नव्हतं. आता हे सगळे नियम बाजूला ठेवून शासनानं सरळ हस्ते मदत करण्याची, गरीब अडचणीत आहे त्याला मदत करणं आणि कागदी घोडे नाचवण्यापेक्षा मदत करणं अपेक्षित आहे.